नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण एमएपीएस बाबतीत खूप सारे व्हिडिओ आतापर्यंत या ठिकाणी बनवलेले आहेत। नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्याचा फायदा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट एमएपीएस क्लेम बद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे काही अडीअडचणी होत्या त्या सर्व वेळेच्या वेळी या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। पण मित्रांनो, आताही या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या एमएपीएस बद्दल अजून खूप सारी या ठिकाणी अडचण आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सर्व कमेंटचे उत्तर या ठिकाणी सांगणार आहे। मित्रांनो, ही एमएपीएस स्कीम खूप साऱ्या दिवसापासून या ठिकाणी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती मित्रांनो। कारण की माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट जर बघितले तर पॉझिटिव्ह कमेंटच्या व्यतिरिक्त निगेटिव्ह कमेंट एवढ्या होत्या की प्रत्येकाला असं वाटत होतं की ही योजना जी आहे फेक आहे। विद्यार्थ्याच्या घडीला जर या ठिकाणी आपण बघितलं, जे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंटला आलेले मित्रांनो, ते सगळेजण जे सांगत होते की ही योजना फेक आहे, विद्यार्थ्यांच्या अंधारात या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, ही योजना नुसती कामापुरती या ठिकाणी बनवलेली आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। मित्रांनो, ही जी एमएपीएस स्कीम आहे मित्रांनो, ते अजूनही या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना समजलेली नाही। तर बघा, ही जी एमएपीएस स्कीम आहे मित्रांनो, ती एमएपीएस स्कीम जे की 3 जून 2021 नंतर जेवढे काही विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे त्यांच्यासाठी ही लागू आहे। आता खूप सारे कमेंट या ठिकाणी येत आहेत की अप्रेंटिसशिप डज नॉट एक्झिस्ट असं या ठिकाणी मेसेज येते। तर मित्रांनो, त्यांच्यासाठी तुम्हाला फक्त सुरुवातीला जे बघायचं आहे तर तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्ही पोर्टलवर जर या ठिकाणी व्यवस्थित जर टाकला असेल आणि तरी सुद्धा या ठिकाणी तुमची पोर्टलवर ऑटोमॅटिक डिटेल्स आली नसेल आणि खाली जर या ठिकाणी तुम्हाला मेसेज शो होत असेल की अप्रेंटिसशिप डज नॉट एक्झिस्ट, तर समजून जायचं मित्रांनो की तुमच्यासाठी ही योजना या ठिकाणी नाही। सिंपल गणित आहे मित्रांनो। जर तुमची अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर डिटेल्स जर खाली शो होत झाली तर तुम्हाला या ठिकाणी ही योजना तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। तर बघा, सिंपल, जर तुमचे अप्रेंटिसशिप डज नॉट एक्झिट येत असेल तर दोन कारण आहे तुमचे। जर तुमचे या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जर बरोबर टाकला असेल तर ही नक्कीच तुमच्यासाठी या ठिकाणी योजना राहणार आहे। जर त्या ठिकाणी डिटेल्स ऑटोमॅटिकली फिल झाली तर मी डेट सांगतो मित्रांनो, 3 जून 2021 नंतर ज्यांची अप्रेंटिसशिप या ठिकाणी कंप्लीट आहे त्यांच्यासाठीच आहे। आता खूप सारे कमेंट असे आहेत की मित्रांनो की आता माझी अप्रेंटिसशिप चालू आहे तर मला या ठिकाणी आपला क्लेम करायला जमल का? तर मित्रांनो, जो काही अप्रेंटिसशिपचा क्रायटेरिया आहे जे आज 1 वर्षापासून आपण या ठिकाणी क्लेम केल्याच्या नंतर बघत आहेत, बघा, तुमचा क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे 12th मंथ बँक स्टेटमेंट असणं गरजेचं आहे। जर तुमची अप्रेंटिसशिप या ठिकाणी चालू असेल 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने जरी झाले असेल तर तुम्हाला या ठिकाणी फक्त पोर्टलवर रजिस्ट्रेशन तेवढं करता येईल, बाकी तुम्हाला फायनल क्लेम तेवढं करता येणार नाही। ज्यांची अप्रेंटिसशिप आता सध्या चालू आहे तर त्यांच्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन पोर्टलवर होईल। कारण की जर तुमच्याकडे 12th मंथ बँक स्टेटमेंट विथ हायलाइटेड नसतील तर तुमचा जो काही क्लेम आहे तो या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे। तर याच व्यतिरिक्त अजून असे खूप सारे क्वेश्चन आहेत मित्रांनो जे की आपल्याला या ठिकाणी कमेंटमध्ये पाहायला भेटतात, त्याची थोडीशी या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहे। तर अशी एक कमेंट आहे आपल्याला की बाकी सगळ्यांचे पैसे तर आलेले आहेत पण माझे पैसे आलेले नाहीत, तर त्यांनी काय करावं? बघा, ही जी एमएपीएस स्कीम होती खूप दिवसापासून, म्हणजे इलेक्शन असो आणि आचारसंहिता असो या दोन्ही गोष्टीमुळे या ठिकाणी थंड पडली होती। पण आज जर बघितलं तर थेट जे काय पैसे बेनिफिट आहे ते विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी येण्यास चालू झाले। तर बघा, हे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पैसे येणार आहेत मित्रांनो, कारण की सगळ्यांचं आरो लेवलवरून या ठिकाणी काम चालू आहे। कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की जे की सर्वांचे जे पैसे आहेत ते सर्वांचेच या ठिकाणी मिळणार आहेत, पण थोडासा वेळ लागेल। वेळ का लागत नाही मित्रांनो, पण या ठिकाणी आज सर्वांचे पैसे या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत। बघा, ज्यांचे पैसे आलेले आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन, पण ज्यांचे आलेले आहेत पण त्यांनी या ठिकाणी घाबरून जायचं नाही, त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी तुम्हाला मिळतील। मग एवढंच की थोडासा वेळ लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला असं सांगितलंय की बघा, जर बँक हे जे काय एमएपीएसचे जे पैसे आहेत ते पैसे आहेत जे आहेत ते तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये येणार आहे। म्हणजे जर तुमचा जो आता समजा तुमच्याकडे 2 अकाउंट आहेत, 3 अकाउंट आहेत, किती जरी अकाउंट असेल तर त्या तिन्ही अकाउंट पैकी ज्या बँकेला तुमचा आधार सेडिंग असेल त्या बँकेमध्ये या ठिकाणी तुमचे पैसे येणार आहेत। जर तुमचा आधार सेडिंग ज्या बँकेला आहे ती अकाउंट जर या ठिकाणी जर बंद असेल मित्रांनो तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे। म्हणून या ठिकाणी तुम्हाला आजच जो काही आपला आधार सेडिंग आहे ते बँकेला या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। ऑनलाईन चेक करता येतं, उडयच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी बँक स्टेडिंग या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। त्या बँकेला तुमचा जो काही आधार सेडिंग आहे ते तुम्हाला चेक केल्याच्या नंतर तुम्हाला ते अकाउंट चालू स्थितीमध्ये ठेवायचं आहे। कारण की तुमची जे अकाउंट दिलं ते म्हणजे काही फरक होणार नाही,
पण तुमचा आधार लिंकद्वारे या ठिकाणी पैसे येत असल्यामुळे तुमचा जो काही अकाउंट आहे तो तुमचा या ठिकाणी चालू असणं गरजेचं आहे। तर बघा अजून एक कमेंट या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे की सर माझ्या फ्रेंडला पैसे आले आहेत बट मला आलेले नाही। ते सांगतो मित्रांनो, पैसे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होण्याचे चालू झालेले आहेत मित्रांनो। जे काय फायनल डेट राहणार आहे मित्रांनो, बघा जो काय मार्च म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी प्रत्येकाचे पैसे या ठिकाणी तुमच्या अकाउंटला मिळून जातील मित्रांनो। पहिला स्टेज या ठिकाणी चालू झालेले आहे, त्या अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक स्टेजमध्ये त्या जो काही विद्यार्थी या ठिकाणी जे काही आरो लेवलवर ऍप्लिकेशन फॉर्म आहे तुमचे क्लेम हे अप्रुव्हल झाले होते त्या सगळ्यांना या ठिकाणी पैसे भेटून जाईल। ही संपूर्ण प्रोसेस जी आहे मित्रांनो ती बघा मार्च 2025च्या अगोदर सगळ्यांच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे मिळून जातील। त्यानंतर आपल्याला अशी कमेंट आहे मित्रांनो, बघा आमचे पैसे अजून आले नाहीत। त्याचंही उत्तर तुम्हाला हेच आहे मित्रांनो की ज्या बघा स्टेपने या ठिकाणी पैसे येत आहेत, ज्यांचे आरो लेवलवर अप्रुव्हल झालेले आहेत त्यांनी काळजी करण्याचं काहीही कारण नाही, त्या सगळ्यांचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच भेटून जातील। त्यानंतर बघा जर आज इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल झाला आहे तर पुढे काय करायचं मित्रांनो। जी काही एमएपीएस स्कीम आहे मित्रांनो ते बघा स्टेप वाईज आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एमएपीएस क्लेम करता, ऑनलाईन क्लेम फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्याच्या नंतर जो काय तुमचा क्लेम आहे तो तुमच्या सुरुवातीचा इस्टॅब्लिशमेंटकडे जाईल, म्हणजे तुमच्या कंपनीकडे जाईल। कंपनीकडे गेल्याच्या नंतर त्यांनी काय करतील, त्याला अप्रुव्हल देण्याचं काम करतील। अप्रुव्हल जर दिल्याच्या नंतर जे काय तुमचा फॉर्म आहे तो आरो लेवलर किंवा बीटीआरआय सेक्शनकडे जाणार आहे। त्या ठिकाणी जे काय गव्हर्नमेंट अथॉरिटी नेमलेले ते तुमच्या फॉर्मला सगळं चेक करणार आहेत, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला अप्रेंटिसशिपला पेमेंट किती दिलेले आहे, कशा पद्धतीने दिलेले आहे, या अगोदर तुम्हाला एमएपीएसचे पैसे मिळालेत का, असे सगळे क्वेश्चन या ठिकाणी ते चेक करणार आहे। चेक करून तुमच्या फॉर्मला ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करणार आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी जर रिजेक्ट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच रिअप्लाय करायचं आहे, जर ऍक्सेप्ट केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही। तर पहिली स्टेज आहे या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल, त्यानंतर गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे गेल्याच्या नंतर आरो लेवलवर तुम्हाला या ठिकाणी अप्रुव्हलचा मेसेज येणार आहे। जर तुम्हाला आरो लेवलवरून जर या ठिकाणी अप्रुव्हलचा मेसेज आला तर तुम्हाला या ठिकाणी काही करायचं गरज नाही। आता अजून काही अशा विद्यार्थ्यांचं असं या ठिकाणी म्हणणं आहे की जो पेमेंट स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवते। बरोबर आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं जे आरो लेवलवर अप्रुव्हल होईल त्याच्यानंतर तुमचा जो काय पेमेंट स्टेटस असेल ते पेंडिंग असेल। ज्या दिवशी तुमच्या अकाउंटला पेमेंट येणार आहे त्या दिवशी तुमचा जो काय पेमेंट पेंडिंग स्टेटस आहे ते स्टेटस सक्सेसफुली या ठिकाणी दाखवेल। त्याच्यानंतर बघा माझी अप्रेंटिसशिप आता चालू आहे, मला मेसेज आला की क्लेम करणे पण क्लेम होत नाही। मित्रांनो तुम्हाला अगोदरही सांगितलं, ज्या ठिकाणी तुम्हाला क्लेम करण्यासाठी तुमच्याकडं अप्रेंटिसशिप चालू असणं गरजेचं नाही, पण डीबीटीने या ठिकाणी तुम्हाला क्लेम करण्यासाठी जे काही मेसेज पाठवलेले तर या ठिकाणी तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन तेवढं करता येणार आहे, कारण की 12th मंथ बँक स्टेटमेंट आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर जोपर्यंत एक्झिट डेट येणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फायनल क्लेम या ठिकाणी करता येणार नाही। त्याच्यानंतर एक कमेंट आहे मित्रांनो आपल्याला, सर माझा आरो अप्रुव्हल आहे तरी माझी पेमेंट या ठिकाणी आलेली नाही। तर मित्रांनो तेच आहे, ज्यांचे या ठिकाणी अगोदर स्टार्टिंगला अप्रुव्हल झाले होते त्या सगळ्यांचे या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये या ठिकाणी अप्रुव्हल होऊन पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, दुसऱ्या स्टेजमध्ये या ठिकाणी सर्वांचे येणार आहे। त्याच्यानंतर बघा अजून एक या ठिकाणी कमेंट 30 आहे आपल्याला, 2 मंथ झाले आरो अप्रुव्हल झाले तरी या ठिकाणी पेमेंट आलेले, घाबरण्याचं काही कारण नाही, सगळ्यांचेच या ठिकाणी क्लेम अप्रुव्हल झाल्याच्या नंतर पेमेंट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि तुमच्या अकाउंटला ते पेमेंट या ठिकाणी येणार आहे। तर मित्रांनो ही एमएपीएस क्लेम जी काय स्कीम आहे मित्रांनो ते आता या ठिकाणी सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरलेली, म्हणजे जे सांगत होते की या ठिकाणी ही जी स्कीम आहे फेक आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंधारात ठेवलेले आहे, किंवा असंही या ठिकाणी कमेंट येत होते की आम्ही युट्यूबवाले तुमच्यासाठी जे काही व्ह्यूज वाढवण्यासाठी ही योजना या ठिकाणी मित्रांनो या आमचे जे काही युट्यूबर्स आहेत, जे काही अदर असो की आम्ही असो की कोणी असो, इव्हन मी जरी असलं तर जे वेबसाईटला अपडेट येतात मित्रांनो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम या ठिकाणी राहतं, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी अपडेट देण्याचं काम असतं। ज्या ठिकाणी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करता, तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत राहता, म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी करत राहणार। मित्रांनो आम्ही पैसे कमवण्यापुरतं या ठिकाणी एवढे मोठे आस्तरी या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून झालेलं नाही। मित्रांनो या ठिकाणी चुकीची कमेंट वगैरे न करता आजच्या ज्या घडीला जर बघितलं सगळ्यांचे पैसे या ठिकाणी येत आहेत तर तुम्ही अंधारात न राहता, जर तुमचे मित्रमंडळी जर या ठिकाणी आतापर्यंत क्लेम केलेले नसतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की या एमएपीएस क्लेम बद्दल खूप सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून बनवून तुमच्यापर्यंत ह्या माहिती अपडेट पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी झालेला आहे।
मित्रांनो, या MAPS क्लेम बद्दल तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता आणि अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुम्हाला मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला काय अडचण असेल तर मला नक्की कमेंट करा, त्याचे नक्कीच उत्तर या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.